कारण मध्य रेल्वेवर मध्यरात्रीपासून 3 दिवसांच्या मेगा ब्लॉकला सुरुवात झाली आहे। त्यामुळे 3 जून पर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आणि शेकडो लोकल फेऱ्या या रद्द असणार आहेत। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केलं जात आहे। विशेष म्हणजे ज्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देणं शक्य आहे त्यांना तशी मुभा द्यावी असं आवाहन रेल्वे प्रशासनानं मुंबईतल्या कंपन्यांना सुद्धा केलेलं आहे। आपण पाहतोय मध्य रेल्वेवर 63 तासांचा हा मेगा ब्लॉक असेल। 31 मे पासून सुरुवात आज होतीये तर 3 जून पर्यंत हा मेगा ब्लॉक असेल। त्यामुळे मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खरं तर ही अत्यंत मोठी बातमी आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा वर्क फ्रॉम होमचा जर पर्याय असेल तर नक्कीच तो अवलंबावा असं रेल्वे प्रशासनानं आवाहन सुद्धा केलेलं आहे। ठाण्यामध्ये फलाट क्रमांक 5 चं रुंदीकरण होत आहे। सीएसएमटी मध्ये फलाट क्रमांक 10 चं रुंदीकरण होत आहे। अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। 930 लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत। आणि सध्या आपण ही दोन दृश्य पाहतोय। सकाळी 7 वाजताची ही दृश्य आहेत सीएसएमटी स्थानकावरची, तर दुसरीकडे ठाणे या स्थानकावर सुद्धा आता सध्या दुरुस्तीचं काम हे सुरू आहे। त्यामुळे सकाळची 7 वाजताची ही महत्त्वाची दृश्य सीएसएमटी मुंबई आणि ठाण्यातली आपण पाहतोय। सध्या दुरुस्तीचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। सीएसएमटी स्टेशनवरती फलाटाचं विस्तारीकरणाचं काम हे वेगानं केलं जात आहे आणि म्हणूनच 3 दिवसांचा हा महा मेगा ब्लॉक मध्य रेल्वेवर घेण्यात येतोय। आणि याच महत्त्वाच्या घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आणि गिरीश कांबळे यांच्याकडनं। वैदेही, आपण सीएसएमटी स्थानकावर आहात। कशा पद्धतीनं या मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी स्थानकावर काम सुरू आहे? नक्कीच आपण बघतोय की सीएसएमटी स्थानकावर जी आहे ती सकाळी ज्या पद्धतीची गर्दी असते ती सध्या दिसून येत नाहीये, कारण मेगा ब्लॉक जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे। आणि आपण जर बघितलं तर ठाणे स्टेशनवर 63 तासांचा हा मेगा ब्लॉक आहे, तर सीएसटीएम स्थानकावर आज रात्री मध्यरात्रीपासून जो आहे तो हा मेगा ब्लॉक सुरू होणार असल्याची माहिती मिळते आहे। मात्र तत्पूर्वी जर आपण बघितलं तर ही दृश्य जी आपण बघतोय की सीएसएमटी स्थानकावर अत्यंत शुकशुकाट जो आहे तो सध्या बघायला मिळतो आहे। फारच कमी गर्दी या ठिकाणी सध्या बघायला मिळते आहे आणि शुक्रवार आहे आणि शुक्रवार असून देखील या ठिकाणी जी आहे ती गर्दी सध्या दिसून येत नाहीये। अनेक लोकल गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी सध्या दिसून तर येत आहेत, मात्र लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे। त्याचप्रमाणे रेल्वेने देखील सांगितलेलं आहे की जर गरज असेल तरच घराबाहेर पडा, कारण अत्यंत वेगानं जे आहे ते सध्या काम सुरू आहे। 63 तासांचा मेगा ब्लॉक आहे आणि गरज असेल तरच खरं तर बाहेर पडण्यासंदर्भात सांगितलेलं आहे। आपण बघतोय की फलाट जी आहे ती रिकामी या ठिकाणी सध्या दिसून येत आहेत आणि स्लो लोकलच्या गाड्या ज्या आहेत त्या देखील त्या ठिकाणी दिसून येत आहेत। आणि जसं रेल्वेच्या सीपीआरओनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जरी दादर आणि अन्य स्टेशनवर दिसून आली असली तरी सीएसटीएम स्थानकावर जी आहे ती गर्दी दिसून येत नाहीये, कारण अनेकांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिलं असल्याची देखील माहिती मिळते आहे। तर ठाण्याला ज्या पद्धतीनं वेगानं काम चालू आहे तिथे काल मध्यरात्रीपासून जो आहे तो मेगा ब्लॉक सुरू झालेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी सध्या दिसून येत आहे। सीएसटीएम पासून ज्या आहेत त्या लोकल आज मध्यरात्रीपासून ज्या आहेत त्या मेगा ब्लॉकसाठी बंद राहणार आहेत आणि आपण बघतोय की त्याचा परिणाम उद्या मोठ्या प्रमाणात दिसून येईल, कारण जवळपास 550 रेल्वे ज्या आहेत त्या उद्या बंद असणार असल्याची माहिती मिळते आहे। आणि एकूणच या 3 दिवसांमध्ये 930 लोकल ज्या आहेत त्या रद्द करणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। त्याच्यामुळे अत्यंत मोठा हा मेगा ब्लॉक आहे, अर्थात त्याचा परिणाम लोकांच्या लाईफस्टाईलवर आणि सर्वसामान्यांना नक्कीच। वैदेही, तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा। यानंतर जाऊया थेट ठाण्यामध्ये आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आहेत। ठाणे स्टेशन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जिथे दुरुस्तीचं काम हे सुरू सुद्धा झालेलं आहे, मात्र सकाळची वेळ अनेक लोक खरं आपल्या कामावर निघालेले सुद्धा असतील। ठाणे स्टेशनवर नेमकी सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच आज ठाणे स्टेशनवर 63 तासांचा मेगा ब्लॉक आहे तो घेण्यात आलेला आहे आणि मी सध्या ठाणे स्टेशनवर आहे। फलाट क्रमांक 4 आणि 5 खरं तर 5चं काम सुरू आहे, मात्र 4 देखील फलाट क्रमांक 4 देखील बंद ठेवण्यात आले। यामुळे प्रवाशांचे देखील तारांबळ उडते। त्यांना यादीची कल्पना या ठिकाणी दिलेली नाही, त्यामुळे अचानकपणे या ठिकाणी आता उद्घोषणा केली जाते की फलाट क्रमांक 4वर देखील लोकल येणार नाही अशा पद्धतीने, त्यामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा रिटर्न जावं लागतंय। सध्या काम आहे ते काम सुरू झालेलं आहे फलाट क्रमांक 5चं
आणि त्यामुळे या ठिकाणचे फलाट क्रमांक पूर्णपणे खाली करण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या सर्व फलाट क्रमांक 4 आणि 5 वर ज्या रेल्वे येणार होत्या, ज्या प्रवासी या ठिकाणी होते, त्या सर्वांना फलाट क्रमांक 6 वर पाठवण्यात आलेले, त्या ठिकाणांच्या गाड्या जातील अशा पद्धतीचं आव्हान आहे, उद्घोषणा आहे ती या ठिकाणी केली जाते। त्यामुळे प्रवाशांचे देखील गोंधळ उडतोय। प्रवासी पुन्हा एकदा रिटर्न त्यांना जावं लागतंय। 4 वर आलेले प्रवासी पुन्हा एकदा मग ते 6 वर जात आहेत। त्यामुळे कुठेतरी सध्या हा गोंधळ सुरुवातीला सकाळपासूनच झालेला ठाणे या स्टेशनवर आपल्याला पाहायला मिळतोय। काम एकंदरीत जोरदार सुरू आहे। ठाणे स्टेशन अत्यंत महत्त्वाचं आहे। या ठिकाणी हार्बर लाईन देखील असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, ती या गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। सध्या अनेक प्रवासी देखील थांबलेले आहेत। लोकल थोड्या उशिराने आहेत, त्यामुळे प्रवाशांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। लोकल खरं तर उशिराने धावतायत आणि त्यामुळे खरं तर सर्वच प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। मात्र आपण दिवसभर मेगा ब्लॉक संदर्भातले सर्व अपडेट साम टीव्हीवर दाखवणार आणि सध्या ठाणे स्टेशनवर कशा पद्धतीने हे दुरुस्तीचं काम सुरू आहे साम टीव्हीवर आपण याची एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहत आहात। आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत लोकल सेवेसंदर्भातले सगळे अपडेट दिवसभर साम टीव्हीच्या माध्यमातून पोहोचवत राहणार आहेत। तर धन्यवाद वैदेही आणि धन्यवाद गिरीश कांबळे आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। रेल्वे